रामकृष्ण हरी मंडळी, यंदा 6 जुलै रोजी देवशयनी तथा आषाढी एकादशी आहे. या तिथीपासून चातुर्मासाची सुरुवात होते आणि विविध सणांची रेलचेल सुरू होते. कार्तिकी एकादशीला चातुर्मासाची सांगता होते. यंदा 2 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे. या 4 महिन्यात भगवान महाविष्णू क्षीरसागरात विश्रांती घेतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. म्हणून आषाढी एकादशीला सर्व एकादशीची महाराणी म्हटले जाते. पाठोपाठ देव उठणी अर्थात कार्तिकी एकादशीचेही महत्त्व अधोरेखित केले जाते. वारीला सुरुवात झालेलीच आहे. त्यानिमित्ताने आषाढीच्या व्रताबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. दर महिन्यात 2 याप्रमाणे आपल्या पंचांगात वर्षभरात येणाऱ्या ज्या 24 एकादशी असतात त्यांना वेगवेगळी नावे दिली आहेत. आषाढाच्या शुद्ध पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हटले जाते. या दिवशी चातुर्मासाची सुरुवात होते आणि पंढरपूर येथे मोठी यात्राही भरते. लाखो वारकरी त्यावेळी पंढरपूरला येतात. विठ्ठल दर्शनासाठी जमा होतात. विठ्ठल नामाच्या गजराने अवघी पंढरी दुमदुमून जाते. महाराष्ट्रात या दिवशी घरोघरी उपवास व विठ्ठलाची पूजा देखील केली जाते. या एकादशीचे हे व्यापक रूप पाहता महाएकादशी हे नाव सार्थक ठरते. भागवत धर्मास महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणूस नेहमीच शिरोधार्थ मानतो. ज्ञानोबा तुकाराम या संतांनी धर्माचे लोण महाराष्ट्रात सर्वदूर पोचवल्यामुळे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय तर हा भागवत धर्म प्राणाहून प्रिय मानतो. या भागवत धर्मानुसार एकादशीच्या उपवासास फार मोठे परमार्थिक मोल प्राप्त झालेले आहे. म्हणून वारकरी प्रत्येक महिन्यातील दोन्ही एकादशी नित्यव्रत म्हणून पाळतात. आरोग्यदृष्ट्याही एकादशीचा उपवास हा अतिशय लाभदायक असल्याचे शास्त्रकारांचे मत आहे. परंतु उपवासाचे वेगळे पदार्थ खाऊन व्रतपालन करणे अयोग्य आहे. एकादशीच्या दिवशी तहान भूक हरपून जावी एवढे ईशचिंतन करावे असे शास्त्र सांगतं. ज्यांना हे शक्य नाही त्यांनी मित आहार करायला हरकत नाही. आषाढी एकादशीच्या दिवशी देव झोपी जातो असा समज आहे. म्हणून तिला देवशयनी एकादशी म्हणतात. पुढील 4 महिने वेगवेगळी पूजा, व्रत, पूजा, सण, उत्सव तसेच जपतपादी कर्म करून भक्त आपल्या देवास संतोषवण्याचा प्रयत्न करतात. आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रात मुख्यतः विठ्ठलाची पूजा करतात. पांडुरंगाच्या ठायी विष्णू व शिव या दोन्ही देवतांचे एक असल्याने या दिवशी दोन्ही देवांचे भक्त उपवास करतात. भजन, पूजन, कीर्तन, हरिकीर्तनासाठी जागरण असे उपक्रम या दिवशी आयोजित केले जातात. अनेक ठिकाणी या दिवशी दिंड्या निघतात व त्यात लहान थोर सहभागी होतात. या दिवशी पंढरपूर येथे विठ्ठल भक्तीचा तर नुसता सुकाळ असतो. विठ्ठल दर्शनाने पायवारीची समाप्ती झाल्याने वारकरी मंडळींना जीवाचा जिवलग भेटावा असे समाधान मिळते. चंद्रभागेत स्नान करून मंडळी घरी परततात. आषाढी एकादशी चातुर्मासारंभ होत असल्याने या दिवसापासून भाविक स्त्री पुरुष अनेक नेम सुरू करतात. अनेक परिवारात श्रावण महिन्यात पालेभाज्या, भाद्रपद महिन्यात दही व दह्याचे पदार्थ, अश्विन महिन्यात दूध व दुग्धाचे पदार्थ आणि कार्तिकात द्विदल धान्य म्हणजे कडधान्य वर्ज करतात. काही जण 4 महिने एकभुक्त राहतात तर काही जण सुखशय्या वर्ज करतात. काही विशिष्ट दिवशी मौन पाळतात. नित्य देवदर्शन, कथा, कीर्तन, श्रावण, पूजा, अभिषेक, नदीस्नान असे अनेक नेमधर्म आचरण्याची परंपरा आजही सर्वत्र सुरू आहे. आज तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरला जाण्यासाठी निघाली आहे. तर उद्या ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीवरनं पंढरपूरला जाण्यासाठी निघणार आहेत. वारकरी संप्रदायामध्ये अत्यंत आनंदाचं वातावरण आहे. रामकृष्ण हरी. जय श्रीराम. जय गजानन. जय